हाय, हॅलो, नमस्कार. ज्योती मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि इथं मी तुम्हाला दाखवत आहे की अखंड तांदळाची डोसे कसे बनवायचे त्याची रेसिपी. इथं मी बटाटे घेतले आहेत चिरून आणि इथं आता मी बटाटे वाफवायला ठेवणार आहे, जे की आपल्याला वाफवून घ्यायचे. आणि बटाट्याची भाजी जी आहे सुकी बनवायची आपल्याला, तर ती टेस्ट होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये बटाटे उकडताना थोडं मीठ घातलं पाहिजे. मीठ घातल्यानं बटाटे उकडताना थोडंसं टेस्ट छान येते, कारण पूर्ण मिठाचा जे अर्क वगैरे असतो ते बटाट्यात व्यवस्थित मिक्स होऊन वाफतानाच ते टेस्ट छान येते. आणि हे असं मी आता इथं कुकर लावून घेतलेलं आहे आणि छान आपण आता बटाटे उकडल्याच्यानंतर त्याची सुकी भाजी बनवणार आहोत. ते पूर्ण आणि सिंपल पद्धतीत मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. खायला पण खूप टेस्टी आणि छान आहे, आणि जे की कुठलेही काही जास्त मसाले किंवा काही ॲड न करता. तर आजपासून मी ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि लवकरात लवकर मला पुढं नेण्याचा प्रयत्न करा. तर मी इथं झालेली आहे, कुकर दाखवते तुम्हाला की बटाटे आपले उकडून झालेले आहेत आणि छान असे एकदम सॉफ्ट उकडलेले आहेत बटाटे. तर इथं मी तुम्हाला दाखवते. पूर्ण त्याच्यावरचं साल वगैरे काढून घ्यायची आणि छान त्या बटाट्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. साल वगैरे काढून घेऊन त्यानंतर गरम असल्यामुळे मी थोडं पळीनं काढते. छान असे आपले बटाटे उकडलेले आहेत आणि त्यानंतर मी इथं तुम्हाला दाखवते. माझ्या एका हातात कॅमेरा असल्यामुळं मला एवढं व्यवस्थित पकडता येत नाही. आणि छान असे आपण हे बघा बटाटे इथं मॅश करून घेतो आहे आणि पूर्ण असं एकजीव झाला का व्यवस्थित आपल्याला त्याची भाजी छान बनवता येते. आणि डोसा असो, पराठा असो, कुठलं पण म्हणजे पदार्थासोबत सुकी भाजी खायची ना, तर अशाच प्रकारे बनवायची. एकदम टेस्टी आणि सिंपल छान लागते. तर आपण आता इथं फोडणी घालून घेऊ. जे की आपल्याला बटाट्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे, लाल मिरची घालायची नाही, कारण सुकी भाजी बनवतो तेव्हा हिरवी मिरची घालायची, टेस्ट अजून छान येते. मी इथं कांदा लसूण एवढंच घातलेलं आहे आणि हिरवी मिरची ऑलरेडी तयार होती, त्याच्यामुळं मी ती घातलेली आहे आणि छान आपली भाजी तयार झालेली आहे इथं. आणि आता आपण बनवूया डोसा. तर इथं मी हे तांदळाचंच पीठ घेतलेलं आहे. जे बॅटर आहे ते माझ्याकडं कुठलीही डाळ मिक्स न करता, याला वेगळं काहीतरी नाव आहे ते पण मला आठवत नाही आहे, तर मी त्याला डोसाच म्हणेल आता. आणि छान असं एकदम जाळीदार असं त्याला एकदम हे येईल, तर तसं जाळीदार आपण डोसा बनवणार आहोत. काही कमी जास्त झालं तरी समजून घ्या, कारण माझा हा पहिला व्हिडिओ आहे. तर हळूहळू सवय होईल. आणि तर छान असं वाफल्याच्या नंतर जे की आपला डोसा नॉर्मली डाळी वगैरे मिक्स केलेला चिटकून बसते, तसा हा डोसा चिटकत नाही. एकदम असा आदर निघून येतो आणि छान लवकर असं हे होते, उलटल्या जातो. आणि छानपैकी असं भाजून वाफून घेतल्याच्यानंतर आपण मग कुठल्याही भाजीसोबत आपण खाऊ शकतो. तर हे मी व्हिडिओमध्येच बघितलं होतं, तर मला खूप आवडलं आणि टेस्ट पण त्याची कशी लागते ते आता आपण बघू. हे बघा, असं आपलं पूर्ण रेडी झालं आहे भाजी आणि डोसा. तर टेस्ट बघून सांगते मी तुम्हाला. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. चलो बाय. डोसा आपला रेडी झालेला आहे.